हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. ॲमेझॉन फ्रेशवरून काही ग्रॉसरी मागवली होती. ती आज सकाळची डिलिव्हर झाली. ग्रॉसरी मी काही ॲमेझॉन फ्रेशवरनं मागवते तर काही डीमार्टवरनं मागवते. डीमार्टला आणि ॲमेझॉन फ्रेशला प्राईस थोड्याशा सिमिलरच आहेत, थोड्याशा मागे पुढे असतात. ॲमेझॉन फ्रेशला बऱ्याच वेळा कुपन्स असतात. 1200ची किंवा 1500ची शॉपिंग केली तर 100 रुपीज ऑफ म्हणून. डीमार्टला कुठलेही कुपन नाही आहे, पण काही वस्तू डीमार्टच्या खरंच स्वस्त आहेत. ॲमेझॉनला 250 रुपयानंतर डिलिव्हरी फ्री आहे आणि डीमार्ट रेड्डी स्टोअरवरती कलेक्ट करणार तर फ्री आहे आणि होम डिलिव्हरी म्हणाल तर 50 रुपीज चार्जेस आहेत. ॲमेझॉनवरून मी अव्यांसाठी हा ब्रश ऑर्डर केला होता. हा चिको ब्रँडचा आहे, 6 to 24 मंथ्सच्या मुलांसाठी. आणि ब्रशचे ब्रिसल खूप सॉफ्ट आहेत. हँडलला सुद्धा छान ग्रीप आहे आणि या छोट्या ब्रशसोबत त्यांनी ही छोटीशी कॅपसुद्धा दिली आहे. याआधी अव्यांसाठी मी सिलिकॉन फिंगर टूथब्रश यूज केला आहे, पण आता त्याला बरीचशी दात आल्यामुळे तो जोरात चावायला लागला आहे. त्यामुळे माझे बोट खूप चावल्या जायचे. म्हणून मी यूट्यूबवरती सर्च केलं आणि मला हा ब्रश मिळाला. हा ब्रश सिलिकॉन ब्रशपेक्षा पण चांगला क्लीन करतो. आणि याची सर्वात चांगली गोष्ट ती म्हणजे याची साईज खूप छोटी असल्यामुळे बाळाला त्रास होत नाही. अव्यान 11 मंथचा झाल्यानंतर मी अव्यांचे दात घासायला स्टार्ट केले. दात घासण्यापेक्षा पण त्याच्या हिरड्यांना मसाज करणे जास्त महत्त्वाचे होते. मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा त्यांच्या हिरड्यांना मसाज केली तर त्यांना खूप सुदिंग वाटतं. त्यासाठी सिलिकॉन फिंगर टूथब्रश खूप चांगला आहे. आज आम्ही आमच्या नेबर्सला जेवायला बोलवलेलं आहे. त्यांची जेवणाची वेळ दुपारी 1 असते. म्हणून मग मी आज सकाळी नाश्ता बनवते आहे. नाश्त्यामध्ये मी आज ब्रेड ऑमलेट बनवणार आहे. ब्रेड ऑमलेटसाठी मी सिंपल तव्यावरती एक अंड फोडून टाकले आहे. त्यावरती मी थोडी मिरे पावडर आणि थोडंसं मीठ घालते आहे आणि त्यावरती दोन्ही साईडनी ब्रेड ठेवते. ब्रेडला कधी मी तूप लावून सुद्धा गरम करते. कमी कॅलरीसाठी आज मी इथं तूप लावत नाही आहे, त्याला असंच गरम करून घेते. त्यानंतर ब्रेडचे 2 तुकडे करून घेते. आणि ब्रेड ऑमलेटसोबत थोडासा टोमॅटो सॉस. त्यानंतर मी अव्यांसाठी जेवण बनवते. अव्यांसाठी आज मी बनवणार आहे दही पोहे. तर दही पोह्यांना आधी मी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून 15 ते 20 मिनिट हे असेच ठेवून दिले. पोहे छान फुलल्यानंतर यामध्ये मी दही ॲड करते आहे आणि हे दही पोहे मिक्स करून घेते. आणि आता इथे एका तडका पॅनमध्ये मी थोडेसे तूप घातले. त्यामध्ये थोडेसे जिरं आणि मोहरी घातली. मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये मी हिंग ॲड करते आहे आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पाने. ही फोडणी मी दही पोह्यांवरती टाकते आणि याला छान मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडेसे मीठसुद्धा घालते. अव्यान फारसा चावत नाही, त्यामुळे असे जाडसर त्याच्या घशामध्ये अडकते. म्हणून मी याला थोडेसे हँड ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते. त्यानंतर अव्यांला आंघोळ घालून त्याला झोपवून दिले. आणि आता मी सुद्धा रेडी होते आहे. डेली स्किन केअरमध्ये मी फारसे काही नाही, मी फक्त चेहऱ्याला आणि हातांना मॉइश्चरायझर लावून घेते आणि लिप्सला लिप बाम. त्यानंतर रेडी होऊन मी आली आहे किचनमध्ये. आजचा जेवणाचा मेनू आहे रेड चिकन करी. या रेसिपीसाठी मला भरपूर कांदे लागणार होती, म्हणून मी आधीच सर्व कांदे पाण्यामध्ये भिजवले होते, जेणेकरून ते कापताना डोळ्यात जाणार नाही आणि छिलके पण पटकन निघून जातील. भरपूर कांदा चिरण्यासाठी मी व्हेजिटेबल चॉपर यूज करते आहे.
ते टोमॅटोसुद्धा मी सुरीने कट करून घेतले. त्यानंतर आलं लसूणची पेस्टसुद्धा बनवून घेते. चिकनसाठी मी इथं कढईमध्ये थोडेसे ऑइल घेतले, त्यामध्ये जिरे मोहरी घातले. त्यानंतर कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट याला छान मिक्स करून घेते. त्यानंतर मी ॲड करते आहे कांदा. त्यानंतर कांदा छान लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. 2 ते 3 मिनिटांसाठी टोमॅटो शिजण्यासाठी मी झाकण बंद करून घेते. त्यानंतर यामध्ये तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि हळद घालते. त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी घालते. इथे मी थोडासा किचन किंग मसाला सुद्धा यूज करते आहे. मसाला छान भाजल्यानंतर यामध्ये मी चिकनचे पीसेस ॲड करते आहे. इथे मी चिकनला आधी शिजवून घेतले नाही आहे. यामध्ये मी आता 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून त्यामध्येच चिकन शिजवून घेईल. त्यानंतर आपली चिकन करी रेडी आहे. त्यानंतर टेस्टनुसार मीठ घालते आहे आणि आता झाकण बंद करून याला 40 मिनिट्सपर्यंत शिजू देईल. 1 किलो चिकन शिजण्यासाठी 40 मिनिट लागतात. आता नेक्स्ट मी जिरा राईस बनवणार आहे. जिरा राईससाठी एका कुकरमध्ये मी थोडेसे तूप घातले, त्यामध्ये जिरे घातले आणि त्यामध्ये आपले खडे मसाले घातले. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ॲड केला. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतला. नंतर त्यामध्ये मी तांदूळ आणि पाणी ॲड केले. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून झाकण बंद करून घेते. त्यानंतर आता इथं मी पटापट चपात्या बनवून घेणार आहे. चपात्या छान यायसाठी मी कणिकला छान मळून घेतले आहे. इथे सर्व चपात्यांसाठी मी आधी घड्या घालून घेते. असे केल्याने तव्यावरची चपाती आणि लाटलेली चपाती सोबतच बनते. त्यामुळे गॅसची बचत होते आणि विशेष म्हणजे चपात्या करायचा कंटाळा येत नाही. इथे माझ्या सर्व चपात्या बनवून झाल्या आहेत. आता सलाद कट करून घेते. आणि हे बघा चिकन. पाऊस पडल्यामुळे मस्त थंडावा पसरला आहे आणि अव्यन त्याचा फर्स्ट रेन एन्जॉय करतो आहे. मी ॲमेझॉनवरून एक नवीन प्रोडक्ट ऑर्डर केले होते, ते म्हणजे हे ब्रूम होल्डर. या ब्रूम होल्डरसोबत त्यांनी फिट करण्यासाठी काही खिळेसुद्धा दिले आहेत. यामध्ये आपण आपला झाडू पोछा सर्व काही ऑर्गनाईज करू शकतो. तुम्ही बघू शकता आधी हे कसे होते. 10 वेळा इथून झाडू खाली पडायचा आणि पायामध्ये यायचा. हे ब्रूम होल्डर वॉलला फिट करण्यासाठी आम्ही ते सर्वात आधी मार्किंग करून घेतो आहे, कुठे कुठे ड्रिल करायचे आहेत म्हणून. त्यानंतर ड्रिलिंग मशीन इथे ड्रिल करून घेतो आहे. त्यानंतर यामध्ये ह्या प्लॅस्टिकच्या कॅप घालून घेते. त्यानंतर आता याला स्क्रूने फिट करून घेते. तुम्ही बघू शकता हे किती छान ऑर्गनाइज झालं आहे सर्व आणि व्यवस्थित सुटसुटीत दिसते आहे. आणि हे ब्रूम होल्डर माझ्या डोअर मागे हाईड होते आहे.
त्यानंतर आता झाली आहे संध्याकाळ, 6 वाजले आहेत आणि मी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये आली आहे. अव्यान माझ्या मध्ये मध्ये करत होता म्हणून मी त्याला थोडे नाचण्याचे मुरमुरे दिले खायला. तर कुकरमध्ये मी अव्यांसाठी बीटरूट खिचडी लावली आहे आणि आमच्यासाठी आज मी एक नवीन पदार्थ ट्राय करणार आहे. त्याचं नावसुद्धा माहिती नाही आहे. इथं मोबाईलचे स्टोरेज फुल झाल्यामुळे मध्येच शूटिंग थांबली होती, पण मी तुम्हाला रेसिपी नक्की सांगणार. त्या रेसिपीसाठी मी एका पॅनमध्ये थोडे ऑइल घातले, त्यामध्ये जिरे मोहरी घातली, त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण ठेचून घातला. त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा घातला. टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घातली, त्यानंतर थोडीशी धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला. त्यानंतर यामध्ये मी मीठ घातले. हे सर्व मिक्स करून पसरवून घेतले आणि आता यावरती मी अंडी फोडून टाकते आहे. त्यानंतर यावरती मी थोडेसे मीठ आणि तिखट घातले आणि हे सर्व हळूवार थोडे थोडे पसरवून घेतले. आणि झाकण बंद करून 2 ते 3 मिनिट शिजू दिले. त्यानंतर तुम्ही बघू शकतात केक सारखे जाडसर ऑमलेट तयार झाले आहे. त्यावरती मी कोथिंबीर घालते आणि याला पिझ्झासारखे कट करून घेते, जेणेकरून व्यवस्थित खाता येईल. खरंच खूप टेस्टी डिश बनली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि इकडे अव्यांची बीटरूट खिचडी सुद्धा रेडी झाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असतील तर माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.